क्या बात आहे. म्हणजेच एक सूचना महत्वाची येते दोन्ही संघांसाठी एक सुवर्ण गोल्डन संधी आहे की आपण जर इथून जिंकता तर फायनलमध्ये जाणार आहे. क्या बात आहे. चांगली माहिती आहे. नक्कीच आमच्यापर्यंत माहिती पोहोचली नव्हती. अल्पेशने तो करेक्शन केलेला आहे आणि लॉटनुसार आज शनिवार आहे आणि आज जो संघ जिंकेल तो फायनलमध्ये जाईल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची आहे. शेडूमाता बल प्लीज टीमचे कॅप्टन आपले ओपनर्स पाठवून द्यायचे आपण. तर ओपनिंग पेअर पाठवायचं आहे चलुमता वल. आजच्या दिवसातील शेवटचा सामना, महत्त्वाचा सामना, कारण या सामन्यातून जो विजयी संघ होईल त्या अंतिम फेरीमध्ये पोहोचणार आहे. नाणेफेक जिंकलेली आहे महत्त्वाच्या सामन्यामध्ये तुफान पिंपलास संघाने आणि सकाळपासूनच तुफान आहे मैदानामध्ये. तुफानी फलंदाजी होते, तुफानी गोलंदाजी होते. तुफान चालूच आहे तुफान पिंपलास संघाचा. तुफान पिंपलास संघाचे 11 खेळाडू आणि 11 राखीव असे 22 जण आलेले आहेत फुटबॉल टीम सारखे. सलामीची जोडी शेलमाता वल संघाची मैदानात उतरलेली आहे. मंगेश भोईर आणि संजय पाटील. वल संघाने सुद्धा चांगला खेळ केलेला आहे मागील 2 सामन्यामध्ये. तुफान फलंदाजी त्यांच्यामधून झालेली आहे, खास करून मंगेश भोईर. चला सामना सुरू करायचा आहे. आजच्या दिवसातला शेवटचा सामना आहे आणि या सामन्यातून जो विजयी होईल तो थेट अंतिम फेरीमध्ये पोहोचणार आहे. एक महत्त्वाचा सामना दोन्ही संघाच्या दृष्टीने. आणि दोन्ही संघाचा विचार केला तर सकाळपासून चांगला खेळ दोन्ही क्षेत्रामध्ये, गोलंदाजी असो, फिल्डिंग असो किंवा बॅटिंग असो, तिन्ही क्षेत्रामध्ये चांगला खेळ झालेला आहे दोन्ही संघांकडून. सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईकला मंगेश भोईर, नॉन स्ट्राईकला संजय पाटील आणि गोलंदाजीसाठी किशोरने मागच्या सामन्यामध्ये अतिशय सुरेख अशी गोलंदाजी केली होती. पहिल्याच ओव्हरमध्ये 3 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला होता गावदेवी भादवेड संघाच्या आणि तेथून भादवड संघ बसला तो शेवटपर्यंत उठलाच नाही. मॅच ऑन असा सिग्नल आलेला आहे पंचांचा. पहिला चेंडू किशोर मंगेशसाठी. स्लोवर चेंडू होता, अतिशय सुरेख असा फटका आणि आक्रमणाला सुरुवात झालेली आहे. पहिल्याच चेंडूवर जो चौकार. लॉंगन सीमारेषे बाहेर जाणारा हा गणगणित चौकार मंगेश भोईर याच्या बॅटमधून. आणि सुरुवात केलेली आहे मंगेश भोईर याने. मागील 2 सामन्याची त्याची बॅटिंग बघितली तर त्यालाच अनुसरून अशी बॅटिंगची सुरुवात मात्र इथे झालेली आहे. पहिल्याच चेंडूवर चौकार. एक स्लोवर डिलिव्हरी. पहिल्याच चेंडूमध्ये वेग थोडासा कमी केला होता पण हाफमध्ये होता, त्याला अचूक हेरलं आणि लॉंगॉनला खेळून एक चौकार वसूल केला. इथे मात्र प्रहार केलेला आहे, चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. काय फलंदाजी आहे मंगेश भोईर याची. इथे मात्र चेंडूचा वेग थोडासा वाढवला होता, ते सुद्धा लक्षात आलं मंगेश भोईर याच्या. मिड विकेटच्या डोक्यावरून जाणारा हा सपाट षटकार. फ्लॅट 6 म्हणू शकतो, मिड विकेटच्या डोक्यावरून जाणारा. पहिल्याच 2 चेंडूवर 10 धावा आलेल्या आहेत. नक्कीच चिंतेचं वातावरण सध्या तुफान पिंपलास च्या तंबूमध्ये. 11 खेळाडू तसेच 13 जण राखीव.
तर नक्कीच चेंडूसाठी खेळ थांबला गेला आहे. चेंडूची वाट बघितली जात आहे. आमचे सेवन सेवक चेंडू जर मिळाला असेल तर मैदानाच्या आतमध्ये फेकायचा. थँक्यू. आमचे ऑडियन्स होते तिथे, खूप खूप धन्यवाद. मॅचचा चेंडू आहे आणि नशिबाच्या धावा आलेल्या आहेत पहिल्या 2 चेंडूवर. 10 का दम उमेश, आणि म्हणूनच हा सामना थांबला गेला होता. नक्कीच 2 चेंडूवर मोठे फटके, पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार. महत्वाचा सामना आहे ते ठाऊक आहे मंगेश भोईर याला. सकाळपासून मंगेश भोईरचा क्रिकेट आपण पाहतोय, क्लास क्रिकेट आहे. कारण की येतोय आणि झटपट फलंदाजी करतोय. दबाव न घेता जो फलंदाज बॅटिंग करतो ना, मग संघाला देखील दबावामधून काढत असतो आणि तीच बॅटिंग पाहतोय आपण. नक्कीच मंगेश भोईर याची उल्लेखनीय फलंदाजी. आणि ते रनअप मध्ये थोडासा बिघाड. नक्कीच दबावामध्ये असतील किशोर, कारण 2 चेंडूवर 10 धावा आलेल्या आहेत. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. यावेळेस मात्र झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. ते पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतो. षटकार. आय फलंदाजी आहे. लॉंगॉनच्या डोक्यावरून जाणारा हा सुद्धा फ्लॅट 6. क्या बात आहे. मूड बनवला गेलाय मंगेश भोईरच्या माध्यमातून. नक्कीच पंचांना चेक करायचं आहे. त्यांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलाय की चौकार आहे की षटकार आहे. नक्कीच काही समर्थक तिथे आहेत. आई गावदेवी पिंपलगड संघाचे देखील आणि आई गावदेवी भातवड टीम संघाचे खेळाडू देखील आहेत आणि पिंपलाचे देखील खेळाडू आहेत. मात्र ते शो नाही आहेत, तर पंचांनी तिसऱ्या पंचांना रेफर केलाय आणि आमचे सुनील म्हात्रे सर बघतायत. रिप्ले तुमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. जाईन, नक्कीच वाट बघितली जाईन. नक्कीच स्लो मोशन मध्ये दाखवला जात आहे की चौकार आहे की षटकार. जी वाईट पट्टी आहे त्याच्या अगदी आतमध्ये आहे की बाहेर आहे हे बघतायत. टच अँड गो. आणि आता तिसऱ्या पंचाने निर्णय दिले की हा चौकार आहे. चौकार आलाय. अगदी मैदानाच्या आतमध्ये 1 बाउन्स पडला होता. 14 धावा धावपळ लागल्या गेल्या आहेत. थोडासा कमी पडला. नक्कीच तंत्रज्ञान आहे, त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. 14 धावा धावपळ लागल्या गेल्या आहेत. पहिले षटक मार्गस्थ आहे. पॉवरफुल फलंदाजी. ते मात्र पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. हाही चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. चौकार. आमचे सेवन सेवक टीमचे जे सदस्य आहेत तिथे बाउंड्री पडद्याच्या आतमध्ये आहे. लक्षात घ्या, आपण जिथून सिग्नल देत आहेत पंचांना तेच पंच इशारा देणार आहेत. लक्षात घ्या. चौकार आलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार देखील आलाय. 3 चौकार 1 षटकार. काय बॅटिंग पाहायला मिळते उमेश. नक्कीच आक्रमक फलंदाजी. 4 चेंडू मध्ये 4 मोठे फटके. काय फलंदाजी करतोय मंगेश भोईर. 18 धावा आतापर्यंत 4 चेंडू मध्ये आलेल्या आहेत. नक्कीच इथे विचार करण्यास भाग पडलेले आहे तुफान पिंपलास. आता तुम्हाला मंगेश भोईरची विकेट घ्यायला लागेल. इथे मात्र पुन्हा एकदा इम्प्रोवाइज पद्धतीने घेतले. चेंडू हवेत आहे. झेल मात्र घेता आला नाही. ही एक संधी तुमच्या समोर चालून आली होती, परंतु ती संधी तुम्ही गमावली. झेल कोणाचा सोडला तर मंगेश भोईर याचा. नाही, अवघड कॅच होता. झेलपर्यंत पोहोचू शकले नाही तिथे. आणि जर ही झेल झाली असती तर एक सर्वोत्कृष्ट झेल झाली असती उमेश. हे फार महत्वाचं आहे. नक्कीच प्रयत्न करायला हवा होता, कारण बराच वेळ चेंडू हवेत होता. तुमच्याकडे वेळ होता, तुम्ही प्रयत्न करायला पाहिजे होता. धावसंख्या 19. धावा धावफलकावर. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील. किशोर टू संजय. ते मात्र चेंडू उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. षटकाराने खातं खोललेलं आहे संजय पाटील यांनी. पहिल्याच ओव्हर मध्ये काम 25
आणि धावा 25. क्या बात आहे. चांगला उल्लेख केला उमेश पाटील आपने. काम 25 करताना सेलूमाता वल पॉवर प्लेच्या षटकामध्ये 25 धावा अगदी जोडल्या गेल्या. ज्या गोलंदाजाने कमालीची गोलंदाजी केली भादवड संघाच्या अगेन्स्ट, त्याच गोलंदाजाच्या अगेन्स्ट सेलूमाता वर्ल्ड टीम संघाच्या मंगेश भोईर आणि संजय पाटील यांनी तब्बल 25 धावा कुठून घडलेल्या आहेत. हा खेळ आहे. मागच्या मॅच मध्ये आपण सुपरस्टार होते, आता सध्या आपण प्लॅटफॉर्मवर आहेत. नक्कीच क्रिकेट तुम्हाला कुठे नेऊन ठेवील याचा आपण अंदाज लावू शकत नाही. मागच्या मॅचचा हिरो पण या मॅचमध्ये काही करू शकला नाही आहे. सामनावीरचा पुरस्कार केला होता, 3 विकेट्स घेतल्या होत्या, पण या मॅचमध्ये मात्र 25 धावा त्याच्या अगेन्स्ट घेतल्या आहेत मंगेश भोईर आणि संजय पाटील यांनी. चला सामना सुरू करायचा आहे. आणि टॉस इथे कुठेतरी महत्त्वाचा होता. संध्याकाळचे सत्र आहे, हवामान थोडंसं दमट, हवा थोडीशी वाहते आहे. आणि नेहमी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघतो की जो संघ टॉस विन होतो तो प्रथम बॅटिंग घेतो, पण इथे मात्र फिल्डिंगचा निर्णय घेतला तुफान पिंपलास संघाने. आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलताना इथे सेलूमाता वर्ल्डचे सलामीवीर मंगेश भोईर आणि संजय पाटील क्रमांक 2चं षटक टाकण्यासाठी प्रमुख अस्त्र घनश्याम भोईर याला आणलं आहे. धावांचा जो रतीब आहे तो कुठेतरी रोखायचा आहे आणि ते रोखण्याची जबाबदारी मात्र इथे घनश्याम भोईरकडे दिलेली आहे. पाहूया, हे बॅटल खूप रंगणार आहे, घनश्याम वर्सेस मंगेश भोईर. अतिशय सुरेख असा चेंडू, शपल क्रॉस झाले होते, स्क्वेअर लेगला टार्गेट केलं होतं, परंतु बॅटच्या पट्टे देत नाही. लेग बायच्या स्वरूपात ही एक धाव मिळते. एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती 26. पुन्हा एकदा घनश्याम संजय पाटील याला अतिशय सुरेख असा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलेला आहे. लॉंग ऑन वरून खेळाडू येतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला नाहीये, फक्त एकच धाव. एक धाव आणि संघाची धावसंख्या 27. धावांमध्ये 19 धावा ह्या मंगेश भोईरच्या आहेत, तर 7 धावांवर खेळतोय संजय पाटील आणि एक एक्स्ट्रा लेग बायची. टोटल 27 धावा. दुसऱ्या षटकातील 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 चेंडूवर एक एक सिंगल आलेले आहे. कुठेतरी थोडासा निश्वास सोडला असेल सुटकेचा. हे मात्र अतिशय सुरेख असा चेंडू. पुन्हा एकदा शपल क्रॉस झाले होते, परंतु बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाही. काय गोलंदाजी करतोय. चांगलं कमबॅक म्हणायला गेलं. घनश्याम भोईर ज्या कामासाठी आणलं होतं ते काम तिथे करताना घनश्याम भोईर आपल्याला दिसत आहे. धावांवर अंकुश लावलेला आहे. दबाव हटवण्याचा प्रयत्न केला जात आहे. ओव्हरऑल 2 धावा आहेत, त्यातली एकच धाव बॅटने काढलेली, बाकी एक अवांतर धाव आहे आणि एक डॉट बॉल. पुन्हा एकदा अतिशय कडक प्रहार केलेला आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहे. एक धाव पूर्ण करते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जात आहे आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. 2 धावांची संघाची धावसंख्या 29. घनश्याम भोईर याचे प्रयत्न चालू आहेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या मार्फत. मंगेश भोईरला कुठेतरी थांबवलं पाहिजे आणि त्याच अनुषंगाने व्हेरिएशन दाखवत आहे घनश्याम भोईर. 50च्या आतमध्ये थांबवणे खूप गरजेचं आहे. संध्याकाळचे सत्र आहे. जरी बॅटिंग पिंपलास संघाची चांगली असली तरी संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण जेव्हा टार्गेट चेस करतो तर नक्कीच थोडासा दबाव असतो. इथे मात्र खराब चेंडू आणि खराब चेंडूचा समाचार. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. षटकार. पस्तीस धावा धावबळगावर लागल्या गेल्या आहेत. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे.
11 चेंडूमध्ये 35 धावा केल्या गेल्या आहेत. मंगेश भोईर काय फलंदाजी करतो आहे. 9 चेंडू खेळून काढलेले आहेत. 2 6 आणि त्याच्यात 3 चौकारांचा समावेश आहे. पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका तोच आणि परिणामी तोच. पुन्हा एकदा षटकार. धावसंख्या होती ती 41. 2 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे. 2 षटकामध्ये बिनबाद 41 अशी धावसंख्या उभारली गेली आहे ती शेलूमाता वल संघाकडून. या स्पर्धेतली सर्वोत्कृष्ट भागीदारी या मॅच मध्ये झालेली आहे. 41 धावांची. मंगेश भोईर आणि संजय पाटील आणि बीके यांच्याकडून पाणी घेऊन आलेले आहे आणि पाण्यासोबत थोडीशी चर्चा सुद्धा करणार आहेत कारण सिनियर खेळाडू आहेत. क्रमांक 3 षटक टाकण्यासाठी रमेश पाटील आलेले आहेत. 2 षटकांचा विचार केला तर 41 धावा 2 षटकामध्ये आणि 3ऱ्या क्रमांकाचं षटक घेऊन रमेश. एकेचाळीस धावा झालेल्या आहेत. अजून एकही फलंदाज बाद झालेला नाहीये शेलूमाता वल संघाचा. रमेश याला कुठेतरी ते काम करावे लागेल. अनुभव चांगला आहे, गोलंदाजी चांगली आहे. पाहूया संजय पाटील याच्या अगेन्स्ट कशी गोलंदाजी राहते. संजय पाटील यांनी फक्त 2 चेंडूचा सामना केलेला आहे. 7 धावा बनवल्या गेल्या आहेत. बाकी 10 चेंडू मंगेश भोईर यांनी खेळलेले आहेत. सोडून दिले या चेंडूला. पंचांचा निर्णय व्हाईट बॉल. 42 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. 3रे षटक हे मार्गस्थ. रमेश 3ऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. काय फलंदाजी होत आहे दोन्ही फलंदाजांची. 48 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. ते तुफानच्या तुफानाला मात्र इथे आव्हान दिलेलं आहे, शांत केलेलं आहे शेलूमाता वलच्या फलंदाजांनी. 48 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. रमेश पुन्हा एकदा चेंडू उडवलाय आणि हाही चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. षटकार. हिटमॅन ऑफ वल संजय पाटील ऑन फायर. लागोपाठ 2 षटकार. पाहूया षटकारांची हॅट्रिक होत आहे का. 54 धावा झालेल्या आहेत आणि 3रं षटक मार्गस्थ आहे. डेंजर झोनची पातळी ओलांडलेली आहे वल संघाने. 14 चेंडू मध्ये 54 धावा झालेल्या आहेत. अवघ्या 14 चेंडू मध्ये. आणि अल्पेश गायकवाड नक्कीच इथे थोडेसे चिंतित आहेत. आतापर्यंत 6 षटकार या इनिंग मध्ये आलेले आहेत. 3 षटकार संजय पाटील यांच्या बॅटमधून तर 3 षटकार मंगेश भोईर यांच्या बॅटमधून आलेले आहेत. म्हणजे समसमान पिटाई चालू आहे. कोणी मागे नाहीये. तोडफोड चालू आहे दोन्ही बाजूनी. मागून पुढून दोन्ही साईडने तोडफोड चालू आहे. पाहूया षटकारांची हॅट्रिक होतय का.
अतिशय सुरेख असा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू इथे हाताळला गेला होता. एक धाव मात्र मिळते. एक धावण्याची संघाची धावसंख्या 55. धावा झालेल्या आहेत. मंगेश भोईर ऑन स्ट्राईक. रमेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. चांगलं कमबॅक पाहिलं होतं मागच्या चेंडूवर. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेला होता. फुलटॉस चेंडू आणि भिरकावून दिलेला आहे सीमारेषा बाहेर. षटकार. एकसष्ट धावा झालेल्या आहेत आणि षटकारांची हॅट्रिक झालेली आहे मंगेश भोईर याची. आणि अमर स्पोर्ट कासनेचे सर्वेसर्वा नाना गोंदली यांच्याकडून टी शर्ट्स आहेत षटकारांचे हॅट्रिक किंवा विकेटचे हॅट्रिकसाठी. आणि ते टी शर्ट इथे पटकावलेलं आहे मंगेश भोईर यांनी. अल्पेश याच्याकडून कलेक्ट करायचं आहे. सातवा षटकार होता या इनिंगचा आणि 3 चौकार चोपताच ठेवलेला आहे तुफान पिंपलास संघाला. ज्या तुफान पिंपलास संघाने सकाळपासून चोपता ठेवला होता मात्र त्या संघाला इथे शेलूमाता वल संघाने चोपता ठेवलेला आहे. संजय पाटील यांनी ओपिनियन दिले होते की या स्पर्धेमध्ये आमचा खेळ जर चांगला झाला नाही तर आम्ही थोडंसं नर्वस म्हणजे हो, पण इथे मात्र चांगला खेळ त्यांच्या मार्फत. पंचांचा इशारा व्हाईट बॉल. 62 धावा झालेल्या आहेत आणि स्कोर बुक आहे ते जास्त मी पाहू शकतो का जास्त हिरवा पेन वापरलेला आहे. हिरवा पेन आपण केव्हा वापरतो एखादा चौकार षटकारासाठी आणि संपूर्ण हिरवाच झालेला आहे स्कोर बुक. व्हाईट बॉल नाही आहे. ओके डॉट चेंडू आहे काही हरकत नाही आहे. खेळाडू वृत्ती म्हणायला लागेल इथे मंगेश भोईर याची. धावसंख्या 62. मंगेश भोईर. रमेश पाटील पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. सुरेख असा चेंडू. काय चेंडू हाताळला गेला होता. यॉर्कर चेंडू त्याच्यावर वाजण्याचा बचावात्मक पद्धतीने खेळला. एक धाव. धावसंख्या 63. तुम्ही जेवढ्या कमी धावा देईल तेवढ्यात तुम्हाला सोपं जाणार आहे कारण जेवढ्या दिल्यात तेवढ्या बनवाव्या लागतील. 63 धावा झालेल्या आहेत. 3 षटकांचा खेळ इथे संपलेला आहे आणि 3 षटकामध्ये 63 आले. शेवटचं षटक बाकी आहे. अजून एकही फलंदाज बाद झालेला नाही. चौथा आणि अंतिम षटक घेऊन सदानंद पाटील आलेले आहेत. 63 धावा 3 षटकामध्ये झालेल्या आहेत. अजून एकही फलंदाज बाद झालेला. दोन्ही फलंदाजांनी अक्षरशः धुलाई केलेली आहे. वॉशिंग मशीन मध्ये जाऊन 2-3 वेळा पाणी टाकून धुलाई केलेली आहे.
सदानंद पाटील चौथं षटक घेऊन आलेले आहेत आणि मंगेश भोईर याच्या वैयक्तिक धावा आपण बघूया. 39 धावांवर खेळतोय आणि संजय पाटील 20 धावांवर खेळतोय. तर पाहूया मंगेश भोईर अर्धशतक करील का या सामन्यामध्ये. 6 चेंडू आहेत, स्ट्राईक सुद्धा आहे. जर हे अर्धशतक झालं तर भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेची चालू हंगामातील ही 5वी 50 ठरणार आहे. पाहूया 50 पूर्ण होते का. अजून 6 चेंडू आहेत आणि ज्या प्रकारे मंगेश फलंदाजी करतोय मला वाटते 3 चेंडूमध्येच 50 व्हायला पाहिजे. सदानंद पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. राईट आर्म राऊंड विकेटने आलेले आहेत मंगेशसाठी. पहिला चेंडू भिरकावून दिलेला आहे सीमारेषा बाहेर आणि प्रेक्षकांनी कॅच पकडलेली आहे. षटकार. आणि 45 धावांवर खेळत आहे मंगेश भोईर. संघाच्या धावा आहेत ते 69. वैयक्तिक 45 धावांवर खेळत आहे मंगेश भोईर. त्याच्यामध्ये 5 षटकार आणि 3 चौकार सोडून दिलेल्या चेंडूला. पंचांचा निर्णय नो बॉल. हे पण बघायचं बाकी होतं. फ्री हिट. मला वाटते फ्री हिटची गरजच नव्हती कारण पहिल्या ओव्हरपासून फ्री हिटच चालू आहे. 70 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. फ्री हिट आहे, रिस्क घेऊ शकता. 45 धावा झालेल्या आहेत. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर आणि बॅट दाखवायचे मंगेश भोईर. अर्धशतक लागले गेले आहे मंगेश भोईर याचं. अभिनंदन मंगेश भोईर. 14 चेंडू मध्ये 51 धावा पूर्ण केल्या आहेत मंगेश भोईर यांनी आणि संघाच्या धावा आहेत त्या 76. पुन्हा एकदा चेंडू उडवलाय. चेंडू हवेत आहे आणि आता मात्र चुकी होणार नाही घनश्याम भोईर याच्याकडून. आणि चालू हंगामातील सर्वोत्कृष्ट भागीदारी 76 धावांची केलेली आहे संजय पाटील आणि मंगेश भोईर या दोघांनी. रेकॉर्ड झालेला आहे चालू हंगामातील. आणि आता मात्र कुठे विकेट पडलेली आहे मंगेश भोईर याची. 51 धावा करून तो बाद होतोय. टाळ्यांचा आवाज झाला पाहिजे डगआउट मध्ये. सहा षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 51 धावा बनल्या गेल्या आहेत. नवीन फलंदाज रुपेश आलेले आहेत. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता. स्वंग करण्याचा प्रयत्न केला होता. एलिव्हेशन बनले नाही. फक्त 1 धाव मिळते. स्ट्राईकला संजय पाटील आलेले आहेत. 77 धावा झालेल्या आहेत. धावा 77 आणि चेंडू सुद्धा 70. लगा तो सिक्सर आणि पहिल्या ओव्हर पासून तेच बघत आलोय. इथे मात्र चेंडू उडवलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. एक चांगला झेल कालीराम यांनी घेतलेला आहे आणि सलामीची जोडी आता कुठे तंबूमध्ये परतली आहे. पण जाता जाता मात्र सगळी झाडे झुडपे जोडीला घेऊन गेलेली आहेत. संजय पाटील 20 धावा काढून बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज इंद्रपाल. 3 षटकार संजय पाटील याच्या बॅटमधून आलेले आहेत. नवीन फलंदाज तो इंद्रपाल. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. 77 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत.
शेवटचा चेंडू या इनिंगचा. चेंडू हवेत आहे, नो मॅन्स लँड मध्ये लँड होतोय. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, 2 धावा सहजगत्या पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि फलंदाज धावबाद. 2 धावा. एकूण 80 धावा झालेल्या आहेत. 80 धावांचं लक्ष्य असेल. बरोबर 20च्या सरासरीने इथे धावा बनवायच्या आहेत तुफान पिंपलास संघाला. आणि या सामन्यातून जो विजेता संघ होईल तो थेट फायनल मध्ये पोहोचणार आहे. काय बॅटिंग पाहायला मिळाली, जिद्द क्रिकेट पाहायला मिळाला. 4 षटकामध्ये तब्बल 79 धावा कुठून काढलेल्या आहेत आणि 80 धावाचा एक विशाल लक्ष ठेवण्यात आलेला आहे. जबरदस्त बॅटिंग शेलूमाता वर्ल्ड टीम संघाच्या माध्यमातून मंगेश भोईरने रेकॉर्ड प्रस्तावित केलं. 5वं अर्धशतक या चालू हंगामाचं भिवंडी ग्रामीण फुटीबॉल संघटनेच्या माध्यमातून. पहिला अर्धशतक आला होता नामदेव चौधरी जे बोलना सरुलीपाडा. वयाच्या 55 वय प्लस असताना देखील अर्धशतक लागोपाठच्या 2 मॅचेसमध्ये 82 धावा कुठल्या होत्या, 4 विकेट्स घेतले होते. आणि नक्कीच चाचणीच्या स्पर्धेमध्ये महेश काबूकर, त्यानंतर वेताल कोपरचा खेळाडू एक जीवन इताडे टीम संघाचा, त्याच्या नावावर देखील अर्धशतक आहे. आणि आता एक रेकॉर्ड बनवला गेलाय मंगेश भोईरच्या माध्यमातून. 51 धावा अर्धशतक झळकवलं आजच्या दिवसामध्ये. लोणाड गावचे जीवन यांनी अर्धशतक झळकवला होता. ती माहिती अल्पेश गायकवाड याच्याकडून मिळते आम्हाला. चला फिल्डिंग लावा आपण. आता दुसरा डावाला इथे सुरुवात करतोय. फार मोठा आव्हान ठेवलं आहे शेलूमाता वर्ल्ड टीम संघाने. आज प्रमोद भुईर संघामध्ये नाही आहेत, मात्र त्याची कुठेही कमतरता नाही आहे. दमन दौऱ्यावर आहेत, मात्र टीमने क्वालिटी क्रिकेट खेळलाय.
नक्कीच अर्ध्या शतकासाठी संपूर्ण लॉर्ड कमिटी जे सदस्य आहेत त्यांनी देखील अभिनंदन केलेलं आहे मंगेश भोईर यांचं. उमेश पाटील, सीताराम, नक्की जगदीश म्हात्रे, सदानंद म्हात्रे, प्रमोद भोईर, संतोष तरे, विलास बालू, ज्ञानदेव पाटील या सर्वांनी अभिनंदन केलं या अर्धशतकासाठी. मंगेश भोईर यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्या अर्धशतकामागे तुम्हाला काय माहिती आहे किती खर्च आहे संध्याकाळी? अर्धशतक बनवणं सोपं नाही आहे क्रिकेटरसाठी. आजही आठवतंय वर्ल्डच्या स्पर्धेमध्ये वंडर ऑफ भिवंडी जगदीश नाईक यांच्या सोबत आम्ही गेलो होतो, तेव्हा देखील मंगेशचा परफॉर्मन्स आम्ही बघितला होता त्यांच्या घरच्या मैदानावर, जिथे जी पाईपलाईन आहे मेन त्याच्या मागे क्रीडांगण होतं. यस बालकृष्ण दादा, बरोबर बरोबर, पाईपलाईनच्या मागे क्रीडांगण होतं. एका श्वेतामध्ये आम्ही नक्कीच मॅचचा आनंद घेत होतो आणि तिथे देखील चांगला परफॉर्मन्स आम्ही बघितला होता या खेळाडूचा. पिंपला संघ दादा संघ आहे, मात्र सध्या गोलंदाजीच्या समोर दादागिरीच करावी लागेल. पहिल्या चेंडू पासूनच अटॅक करावा लागेल, ज्या प्रकारे मंगेश भोईरने अटॅक केला होता. पाहूया गोलंदाज आपली तयारी करताना आपल्याला पाहायला मिळतं. इंद्रपाल गोलंदाज तयार होत आहे. पहिला चेंडू पहिला चेंडू आणि पहिलाच इथे चेंडू हवेमध्ये खेळलाय. शतरक्षक चेंडू खाली, हो माय गॉड, जेल सोडली आहे. दोघांमध्ये टक्कर झाली होती. बीके तिथे पडला गेलाय, किरण देखील. पहिला झेल उडाला होता आणि त्याच्यावर संघर्ष करताना आपण बघितला बीके यांना मैदानाच्या आतमध्ये. काल नक्कीच नांदकरच्या स्पर्धेमध्ये सर्वोत्कृष्ट झेल पकडली होती अशी रील व्हायरल झाली होती आणि आज 2 झेल सोडल्या दिवसभरामध्ये आणि एक सर्वोत्कृष्ट झेल पकडली या स्पर्धेमध्ये. बीकेचा हा परफॉर्मन्स आहे या स्पर्धेतील. 2 धावाने जगदीश खाता खोलतोय आपल्या संघाचं. ओ अटॅक सुरू, दोन्ही बाजूने अटॅक झालाय. पहिला शिलूमातावल आणि आता तुफान, पिंपळा संघाचा तुफान इथे पाहायला मिळत आहे. ईट का जवाब पत्ता से देना जानती है टीम पिंपलास. बघितला मी खेळ पिंपलास संघाचा. जगदीश म्हात्रेकडे आहे ताकद, क्षमता आहे, या धावा बनवू शकतात. कॉम्पिटन्स जो आहे हाय लेवलचा असणं फार महत्वाचं. जेव्हा मोठा टार्गेट समोर आहे त्या टार्गेटला उत्तर देण्यासाठी तुमची ताकद पूर्णपणे असणं फार महत्वाचं आहे. टाइम काय संध्याकाळ झालाय आणि घड्याळामध्ये जवळ 4 मधून 34 मिनिटं झाली आहेत. मात्र जिद्द पाहायला मिळते पिंपलास संघाचा. आपण पाहतोय जगदीश सज्ज होतोय. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, विकेट किपरच्या डोक्यावरून चेंडू गेला, मात्र शॉर्ट थर्डमॅनला चांगली फिल्डिंग, एक सिंगल धाव. कमबॅक करताना गोलंदाज इंद्रपाल. निलेश पाटील, शिवानी धाबा थोडासा चाय एन्जॉय करताना. एक चाय सुस्ती बघाय, संध्याकाळचा कडक चाय पंढरपुरी इथे पोहोचली गेली आहे आणि त्याचा स्वाद घेताना आपण पाहतोय. सन्माननीय रवींद्र तरे सरांनी देखील अर्धशतकासाठी मंगेश भोईर यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. नक्कीच संजय पाटील भाऊजींना देखील शुभेच्छा भादवडवरून आलेल्या आहेत. रवींद्र तरे सर आणि मनपूर्वक अभिनंदन केलेलं आहे संजय पाटील आणि मंगेश भोईर यांचं. भागीदारी या चालू हंगामाची सर्वोत्कृष्ट भागीदारी होती. ओ मोठा फटका खेळायचं होतं. चेंडू इम्पॅक्ट कुठं चाललाय तर बाहेर चाललाय. लेग स्टंपच्या वाईडचा इशारा. चांगली गोलंदाजी करावी लागेल अजूनही, कारण की धावा झाल्या आहेत. पहिल्या षटकामध्ये 10, 3 चेंडूमध्ये 10 आलेले आहेत. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. नक्कीच अजून एक मोठा फटका खेळलाय. आता चेंडू हवेमध्ये, मात्र संजय पाटील चेंडूची वाट पाहतायत. सुंदर टेक्सटाईल यांचं स्पेशल आभार, ज्याने प्लेअर ऑफ द डे दिला गेलाय या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि खऱ्या अर्थाने येथे कोण खेळाडू आहे तुम्हाला या मॅचच्या समाप्तीनंतर अल्पेश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवेल आणि प्रेक्षकांना ठाऊक आहे तो खेळाडू कोण आहे, ज्याने अर्धशतक इथे पटकवला गेलाय. काही पाहुण्यांचं शुभागमन झालंय या
व्यासपीठावर यस सुरत टेक्सटाईल चे ते दोन मेंबर फाउंडर जे आहेत आलेले आहेत आमच्या व्यासपीठावर. एक धाव आली आहे, धावसंख्या 11 धावा. प्रति षटकामागे 20 धावा बनवायचे आहेत. ओ बॅटची एज घेतलीये मात्र धाव मिळणार नाहीये. मोठे फटके खेळावे लागतील, दबाव आहे सर्वांना ठाऊक आहे, मात्र 3 मोठे फटके देखील फार महत्त्वाचे असतात प्रति षटकामागे. सुरत टेक्सटाईलचे 2 मेंबर्स इथे पोहोचले गेलेत. जी पैठणी आहे ती पैठणी इथे आलेली आहे या व्यासपीठावर, ती दिली जाईल. अच्छा, खेळाडूला प्लेअर ऑफ द डे, हिरो आजच्या दिवसाचा मंगेश भोईर ज्याच्या नावावर अर्धशतक आहे. पुढचा चेंडू शॉर्ट अँड पनिश ऑन साईडला, चेंडू हवेमध्ये, विकेट, मोठा विकेट मी म्हणेल. जगदीश मात्र बॅक टू डग आउट. वेलकम शिवाजी पाटील, मोस्ट वेलकम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सुरत टेक्सटाईल यांच्या माध्यमातून आपल्याला एक पैठणी साडी दिलेली आहे, प्लेअर ऑफ द डे साडी. कोणता जो लकी खेळाडू आहे जो दिवसभरामध्ये चांगला परफॉर्मन्स करतोय त्या खेळाडूसाठी ही पैठणी साडी आहे. आणि खऱ्या अर्थाने जर वलवरून जर सन्माननीय कार्याध्यक्ष आहेत मंगेश भोईर यांच्या जर मिसेस बघत असतील तर आज एका चांगली पैठणी मला देखील मिळाली. कारण की प्रत्येकाचं लक्ष असतो, जेव्हा माझे पतिदेव मैदानामध्ये खेळतात तेव्हा घरच्या ज्या मिसेस असतात ते आवर्जून बघत असतात. धावा झालेल्या आहेत, धावफलकावर 11 धावा. काय गोलंदाजी राहिली, इंद्रपलचा कमबॅक पाहायला मिळाला. नक्कीच सर्वच आपण जर बघायला गेलो तर समालोचक, अंपायर्स, त्याचबरोबर गुणलेखक आणि टेक्निकल टीम यांच्यासाठी देखील स्पेशल गिफ्ट प्रत्येक ठिकाणी आपण घेताना बघितले आहेत. मग घरचे त्यांच्या मिसेस असतात, प्रत्येकाच्या ते वाट बघतायत की आज संध्याकाळी काहीतरी चांगलं गिफ्ट येईल. तेच झालं कोणगावच्या स्पर्धेमध्ये दीपक मुकादम साहेबांनी आम्हाला एक्सपोर्ट्स गॉगल दिले होते, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त केला. षटक क्रमांक 2 सुरुवात. बीकेचा पहिला चेंडू थोडासा दूरवर ठेवण्याचा प्रयत्न, ऑफस्टिकच्या बाहेर, वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या झाली आहे धावफलकावर 12 धावा, 12, लॉस ऑफ 1 विकेट. जगदीशने एक षटकार ठोकला होता, आशा जिवंत केल्या होत्या संघाच्या. ओ मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न, डॉट चेंडू. कौतुकांचं वर्ष होत आहे मंगेश भोईरसाठी. शुभेच्छा संपूर्ण भिवंडी ग्रामीण 40+ संघटना जी आहे ना, सर्व फोन करतात. आता मॅसेज भरपूर ट्रेंडिंगला आलेले आहेत आमच्या मोबाईलमध्ये. दमनवरून देखील मॅचचा एन्जॉय करताना प्रमोद भोईर सोडून दिलाय. अजून एक वाईट येत आहे. धावा झालेल्या आहेत धावफलकावर 13 धावा. अजूनही शो नाही आहे संजय पाटील. आपल्या गोलंदाजाला सांगितले की एक्स्ट्रा नकोय. ओरपी चेंडू, फायदा घेण्याचा प्रयत्न नव्हता तिथे आणि आता फलंदाज इथे स्क्वेअर लेग पंच आउट आहे. इस बॅटर इज आउट, रन आउट आहे. चांगली विकेट किपिंगचं काम बघितलं आपण मंगेश भोईर यांच्या माध्यमातून. पंच जेव्हा आपला निर्णय कळवतात तेव्हाच अल्पेश गायकवाड आपल्या बुकवर लिहित असतो, मग षटकार असो की चौकार की विकेट. भाऊ पाटील स्क्वेअर लेग पंच. मित्रांनो, खारबा गावचे पंच आहेत भाऊ पाटील. नक्कीच संध्याकाळी इथून जेव्हा क्रिकेट जेव्हा संपतो तेव्हा घरी जातात. मग आपलं चिकन मटन शॉप, ज्याला कोणाला कोणाच्या वाढदिवसासाठी, कोणाच्या हल्दी कार्यक्रमासाठी कबाब वगैरे बनवायचे असतील तर 2 दिवस अगोदर ऑर्डर द्या. कबाबप्रमाणे कटिंग करून दिलं जाईल भाऊ पाटील यांच्या माध्यमातून. चिकन सेंटर फार मोठे व्यापारी आहेत. भिवंडीच्या बॉयलर ज्या कोंबड्या आहेत त्या त्यांच्या दुकानामध्ये नक्कीच पोहोचल्या जातात. भिवंडीमधून सप्लायर आहेत मोठे, चांगल्या मोठ्या पार्टी, लग्न कार्याला त्यांच्या शॉपमधून मटन दिला जातो.
बालकृष्ण पुढचा चेंडू घेऊन नवीन बॅटर आलाय, विनोद आलाय. पुन्हा एकदा चांगला हा स्ट्रोक आहे, मात्र लक्ष मोठं आहे. 80 धावा बनवायचे आहेत. इथून 7 ते 8 किलोमीटर वल संघाला घरी जायचे आणि इथून शॉर्टकट कोणगाव मधून पिंपळा संघाला 3 ते 4 किलोमीटर घरी जायचं आहे. जाता जाता अल्पेश देखील पिंपळा संघाच्या बरोबर घरी जाईल. जाताना मला फक्त एकट्याला लवकर घरी जायला लागेल, कारण की मला जवळच जायचं आहे. ओ लोअर फुलटा चेंडू ऑन साइडला खेळलाय. अजून एक विकेट. प्रयत्न करतायत मात्र प्रयत्नांना यश मिळत नाहीये. जेव्हा एखादा कुठे मोर्चा निघालेला असतो, कधी एखादी भांडण झाली असते रस्त्याला, तेव्हा पोलीस वर्ग जमतात, तेव्हा चारे बाजूंची बंदूक दाखवतात ना, आपको चारों तरफ से घेर लिया है. तसंच शेलूमाता टीम संघाने केलाय. पिंपळा संघाला चारे बाजूने घेरला गेलाय. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी सध्या शेलूमाता वर्ल्ड टीम संघाच्या माध्यमातून. नवीन बॅटर योगराज मैदानाच्या आतमध्ये. बीकीची चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बालकृष्ण गोलंदाजी करतायत, सुपर गोलंदाजी. एक रनआउट आणि एक विकेट स्वतःच्या खात्यामध्ये आले. 14 धावा धावफलकावर. योगराज थोडंसं स्पीडअप ठेवा आपण शेलूमाता वर्ल्ड, नाही तर सर्वांना ठाऊक आहे भिवंडी बायपास, पिंपलास आणि मग ओवली इथून जर तुम्ही जात असाल तर तिथे ट्रॉफिक होतो, आणि ट्रॉफिक मध्ये एकदा फसला माणूस की 2 तास कुठेच नाही. मग आज संध्याकाळी अल्पेश गायकवाड यांना आपण शुभेच्छा देऊया मानकुलीच्या स्पर्धेसाठी. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. संजय पाटील चुकी करणार नाहीये. अजून एक धक्का आणि काय गोलंदाजी केली आहे. कम खर्चा फुल चर्चा. बालकृष्ण यांची चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. सर्व स्पर्धेमध्ये अल्पेश गायकवाड भरपूर चांगला प्रेम मिळतोय आम्हाला सर्वांचा. आम्ही आभार व्यक्त करतोय. अल्पेशने मला प्रेरणा दिली, पोटी प्लस संघटनेशी तुला जॉईंट व्हायचं आहे. त्यानंतर जोशी साहेबांचा कॉल आला. त्यानंतर गणेश ठाकरे यांनी सांगितलं आणि विलास बालू यांनी सांगितले की तू संघटनेशी आता जोडला गेलेला आहे आणि तुला आता कंटिन्यू करायचं आहे. नक्कीच तुमचा प्रेम 2005 पासून आरके ट्रॉफी पासून समालोचक करतो या भिवंडीमध्ये. चांगले चांगले खेळाडूंना आम्ही जवळून बघितलं खेळताना. सर्व 40+ खेळाडू आहेत समोरच. माझ्या चांगला क्रिकेट खेळलेले खेळाडू आहेत, त्यांचा खेळ नेहमी मी बघितलेला आहे. उद्या देखील चांगले चांगले संघ या स्पर्धेमध्ये सहभाग होणार आहेत. मात्र जो प्रवेशद्वार जो असतो ना, आपण जेव्हा मंदिरामध्ये जेव्हा जातो आणि आपण जेव्हा पाया पडण्यासाठी पहिला हात जो आपण आपल्या पैरीला लावतो पहिला, तसा जिथे खोलला गेलाय शेलूमाता वर्ल्ड टीम संघासाठी. 80 धावा बनवल्या आणि फायनलचा रस्ता खुल्ला गेला पहिल्याच डावामध्ये. चांगला स्ट्रोक, मात्र तिथे शतरक्षक आहे. स्वप्नील आहे तिथे. फक्त एकच धाव. चांगला खेळ झाला आज शेलूमाता वर्ल्ड टीम संघाचा. सकाळीच आम्ही चर्चा केली होती संजय पाटील यांनी की आमचा आज जर परफॉर्मन्स चांगला झाले नाही तर मग आम्ही येणाऱ्या स्पर्धेमध्ये थोडासा आराम करू ना. आराम देखील फार महत्वाचा आहे. वो गणेश पाटीलचा डायलेक्ट तुम्हाला माहितीच असेल, डीजे मॅन. रोज हारते मात्र आज जिंकलोय. गणेशला तू सकाळी नक्कीच मेसेज करू शकला असता आणि आता संध्याकाळी जाताना आमचे डीजे मॅन गणराज डीजे गणेश पाटील यांना मेसेज करा संजय पाटील की आम्ही आज जिंकलो. तो डायलॉग नक्कीच शेलूमाता वर्ल्ड संघासाठी लागू होता. आता आज त्यांचा क्रिकेट चांगला राहिलाय. नरेंद्र गोलंदाजी करते. अनुभवाची कुठेच कमतरता नाहीये. पुढचा चेंडू. मोठा फटका खेळायचा होता आणि आता धाव घेण्याचा मूडही नव्हता फलंदाजाचं, मात्र धाव इथे पूर्ण केली गेली आहे. 22च्या स्वरूपात धाव मिळते. घनश्याम ते देखील धावा खर्च करताना आपण बघितल्या. 16 धावा त्याने देखील खर्च केला. प्रयत्न करेल 16च्या 32 घेण्याचा प्रयत्न करावा लागेल, मात्र मिस टाइम आहे. संजय पाटील चुकी होणार नाही. अजून एक धक्का. आज पिंपळा संघाच्या गोलंदाजांनी भरपूर निराश केला. टॉस जिंकला होता. मी नेहमी, आज माझी 5वी स्पर्धा आहे 40+ संघटनेची. मी नेहमीच सांगत आलेले आहेत, अल्पेशचा आणि माझं तेच उदाहरण असतं की जो
संघ नाणेफेकी जिंकेल तो प्रथम फलंदाजी करेल. आता निर्णय कुठे चुकला तर कुणालने जो क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला तो टर्निंग पॉइंट ठरला टॉस. नक्कीच मागच्या 5 स्पर्धेमधून ज्याने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं ते स्पर्धेच्या बाहेर देखील झालेले आहेत. कोणगावचा देखील निर्णय चुकला म्हणून ते त्यांच्या स्पर्धेमध्ये हरले. त्याने देखील क्षेत्ररक्षण स्वीकारला ते देखील त्या स्पर्धेच्या बाहेर झाले. फायनल जिंकली ठाकूरपाडा संघाने आणि गोवे संघाने देखील तोच निर्णय घेतला होता शेवटच्या मॅच मध्ये. हा चेंडू लेग स्टंपवर टाकण्याचा प्रयत्न पायानं बर्श झालेला आहे चेंडू, मात्र पंचाचा निर्णय येणं बाकी आहे. यस बॅट कट होती भाऊ पाटील सांगतायत. हार जीत जो नक्कीच जो अंतर आहे त्याला कमी करावा लागेल. किती धावा बनवू आम्ही याच्यावर फोकस करणं फार महत्वाचं आहे. पुढचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये नाही. त्या क्षेत्रामध्ये कमीच चेंडू जातात आणि जेव्हा जातात तेव्हा वेगळाच क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. कपिल होता तिथे. कपिल वाट पाहत होता माझ्यापर्यंत कधी चेंडू येईल. आला तर झेल पकडली नाही. पुन्हा एकदा मिड विकेट क्षेत्रावर क्षेत्ररक्षक येतोय. एक सिंगल धाव इथे पूर्ण केली जाते. आज लवकरच शेड्यूल संपला असं म्हणूया. शनिवार म्हटलं की लवकरच शेड्यूल समाप्त होतं या भिवंडी 40+ संघटनेच्या माध्यमातून. नक्कीच उद्या ठीक 8:30 वाजता दोन्ही संघाने वेळेवर यायचं आहे. सोमनाथ चौधरी आयोजन कमिटीच्या सूचना असतील जे हनुमान सरोली टीम संघाला की आपण वेळेवर सकाळी उद्या 8:30 वाजता रिपोर्ट करा. 9 वाजता स्पर्धेला सुरुवात होईल. नंदू पाटील साहेबांच्या शुभ हस्तेच पहिला टॉस होईल उद्याचा. धावा झालेले आहेत फक्त 20 धावा, अजून 60 धावा बाकी आहेत. नक्कीच भिवंडी 40+ ग्रामीण संघटनेच्या माध्यमातून जे नियम बनवलेत कडक कारवाई करण्यात आली यावर्षी मी तर म्हणेन. नक्की दोन्ही संघ जर वेळेवर उपस्थित नसतील तर तो सामना 3 षटकांचा होईल, लक्षात घ्या. पंच, ऑफिशियल स्कोरर, गुणलेखक, लाईव्ह टेलिकास्ट टेक्निकल टीम आणि आमचे ऑफिशियल कॉमेंटर. उद्या जर तुम्ही जर वेळेवर नाही आले तर मग तुमचा देखील पाकिट कमी भेटेल. चेंडू हवेमध्ये आणि विकेट. बॅटर आउट. प्रवीणला मिळाले विकेट. जाता जाता प्रवीण देखील विकेट घेतोय आपल्या संघासाठी. आयोजकाने पूर्णपणे स्ट्रिक्ट वॉर्निंग दिले. कॉमेंटर, ऑफिशियल स्कोरर, टेक्निकल टीम, जर तुम्ही जर वेळेवर नाही आले तुमचा पॅकेट कम भरला जाईल आणि आयोजक लेट आले तर मग प्रत्येकाला 1000 रुपये वाढून दिले जातील. नाही, अल्पेशला असेही कोणी पैसे देत असतात. अल्पेशचा प्रेमच तितका आहे आणि अल्पेशवरती जो असलेला प्रेम गेले मागच्या भरपूर वर्षापासून मी बघत आलाय. संपूर्ण भिवंडी 40+ संघटनेचा जो प्रेम अल्पेशला मिळाले ना तो कुठेच कोणाला मिळाला नाही. त्या प्रेमासाठी आम्ही देखील आतापर्यंत तरसतोय की आम्हाला देखील तोच प्रेम मिळावा. तर मागच्या 5 स्पर्धेमधून तुमचं प्रेम मिळालंय. अजून तुमच्या सोबत मी आहे. अजून 1.5 महिना तुमच्या सोबत असेल मी. आणि निलेश दादा पाटील यांनी सांगितलंय उद्या रविवार आहे. अल्पेश जर 8 वाजता पोहोचला तर उद्याची मुंडी अल्पेशला असेल. क्या बात आहे. हा प्रेम आहे अल्पेशवर. चला मॅच कडे फोकस करूया आपण. उद्या संकष्टी आहे, उद्या डाल भात आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळलाय. मिड विकेटवर क्षेत्ररक्षक आहे. उद्याचा शेड्यूल जो आहे नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचत आहे. मैच में अब जान बची नहीं है, जान डालने का काम किया शिलू मातावाल टीम ने. उद्याचा शेड्यूल आहे तोपर्यंत पोहोचूया प्रेक्षकांपर्यंत. रविवार दिनांक 7 उद्या प्रत्येकाची साथ हवी आहे आम्हाला. उद्या जय हनुमान सरोली आणि साई कृपा डुंगे ठीक 8 वाजता रिपोर्टिंग करा. 8:30 ला आपण अल्पेश गायकवाड यांच्याकडे फी जमा करा. 9:30 वाजता तुमच्या सामन्याला सुरुवात होईल. त्यानंतर बेताल कोपर, मोरवाई केवनी दिवे उद्या खेळताना पाहायला मिळेल. जयदुर्गा सुरई जो टाइम दिला गेला आहे त्या टाइमवर तुम्ही उपस्थित राहायचं आहे. कालिका माता खारबाव आणि गावदेवी वडगर, मंद्रामारुती काल्लेर या सर्व संघांनी वेळेवर उपस्थित राहायचं आहे. आज की शाम बिल्कुल लगभग हो चुकी है, मात्र फॉर्मॅलिटी जी आहे पूर्ण केली जाते. प्रवीणच्या षटकामध्ये 3 पाऊल दूर आहे मेगा फायनल. सुपर संडे मध्ये मेगा फायनल खेळण्याची तयारी आहे. पुन्हा एकदा हा स्ट्रोक बनवला आणि आता चेंडू चाललाय
सीमारेखा पार येतोय चौकार. उद्या आमचे डिझेमॅन आपण देखील आपल्या तयारीमध्ये या. एखादा मॉनिटर एक्स्ट्रा घेऊन या व्यासपीठावर. नक्कीच नाही मी म्हणेल की 8:30 वाजता पूर्ण तयारी करून ठेवा आपण. 9 वाजता पहिली मॅच सुरू करू आपण. 9 मॅचेस आहेत. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा झाले 27 धावा 27. पुन्हा एकदा स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न. कव्हरला चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक वेगाने. स्वप्नील वारंवार चांगली फिल्डिंग करताना आपण पाहत आहे. आणि आता शेवटचा चेंडू आहे. अल्पेशचं पॅकअप सुरू झालाय. अल्पेशला जाण्याची घाई आहे मानकुली टीम याच्या माध्यमातून. शेवटचा चेंडू आणि क्वालिफाय ऑफ द टीम शेलू मातावल फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे संघाने. जाता जाता शेवटच्या चेंडूवर आलेला आहे चौकार. पिंपला संघाच्या माध्यमातून हडलक टीम पिंपलास. कॉंग्रॅच्युलेशन टीम. कॉंग्रॅच्युलेशन मंगेश भोईर, संजय पाटील, रुपेश इंद्रपल, सर्वांचं खूप खूप अभिनंदन. बालकृष्ण आपलं देखील खूप खूप अभिनंदन. आपण फायनलमध्ये बोलून नाही तर करून दाखवलं आज शेलूमाता वर्ल्ड संघाने आणि अगदी थेट फायनलमध्ये इथे नक्कीच प्रवेश गाठला गेला. सन्माननीय शिवाजी पाटील यांचा आपण इथे सन्मान करूया. सन्माननीय यस सुरत सारी सेंटरचे प्रोप्रायटर आणि मॅनेजर म्हणून आपण त्यांना बघतो इथे. त्यांचा इथे सन्मान केला जात आहे. माहीची शाल इथे ओढली जात आहे आणि क्या बात आहे. सुंदर असा